हुई इस सुरनवा की सब्जी तो हम सबके केहू के भी बनावे ना आवेला। ये पारो भौजी के नंबर भी ना ही लागत बा। और इस सुरनवा की सब्जी हमन में से केहू के भी बनावे ना आवेला। और एकर सब्जी तो पारो भाभी के खूब अच्छे से बना लेलिन ना। अब का होई हमके भी ना आवेला। हो ना, खूप टेन्शन आलंय। आता काय होणार काही समजतच नाहीये। ही भाजी पारूच बनवू शकते, काय करायचं? आपली ऑर्डर कशी पूर्ण होणार आता? प्रीतम, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, क्लायंटला फोन कर आणि त्यांना सांग की आम्हाला सुरणाची भाजी बनवायला जमत नाहीये, तुम्ही दुसरा कुठला तरी पर्याय सांगा, ती भाजी आम्ही बनवतो आणि तुमच्याकडे पाठवतो। बरोबर बोलता तुम्ही बाबा। असं नाही की आपण प्रयत्नच केला नाही, पण जर आपल्याला जमलंच नाही तर उगाच काहीतरीच देण्यापेक्षा खरं बोललेलं बरं ना। कर, फोन कर। हां, दादा आल्यावर करेल ना। फोन कर ना, ऐक माझं। म्हणत आहे त्यांचा नंबर द्या ना। हे बघा, संध्याकाळपर्यंत काम पूर्ण झालं पाहिजे, बट वेळ नको यामध्ये। ओके, हो जाए। हां, बोला आदित्य सर। हां, नमस्कार, मी प्रीतम बोलतोय, पारूस टिफिन सर्व्हिसेसमधून। हो, आपली ऑर्डर एकदम व्यवस्थित सुरू आहे। फक्त जरा ती सुरणाच्या भाजीच्या ऐवजी दुसरी कुठली तरी भाजी दिली असती तर चाललं असतं का? नाही, हे शक्यच नाही। असं करू नका। मेनू मधला जो तुम्हाला मेन पदार्थ सांगितलाय तोच आम्हाला हवाय, और तशी कमिटमेंटच आहे। हे बघा, तुम्ही काही करा, ऑर्डर मधला मेन पदार्थ हाच आहे, त्यामुळे मला सुरणाची भाजी हवीच आहे। हो, नाही ठीक आहे, आम्ही करतोच आहोत। फक्त म्हटलं जस्ट एक अल्टरनेटिव्ह चालेल का विचारून बघूया। येस, थँक्यू। नाही म्हणतायत, त्यांना तीच भाजी हवी आहे। आयडिया, आपण एक काम करूया, आपण इंटरनेटवर रेसिपी बघूया आणि मग तशी भाजी बनवूया। हां, किंवा आपण अजून एक काम करू शकतो बाबा, आपण बाहेरूनच भाजी मागवू शकतो आणि मग ती भाजी त्यांना तशीच देऊया ना। नाही प्रीतम, हे चुकीचं आहे। काय त्या क्लायंटने आपल्यावरती विश्वास ठेवलेला असतो, हे असं करणं म्हणजे विश्वासघात करणं झालं ना। बाहेर आपण काहीतरी आणायचं आणि आपल्या नावावर विकायचं, आणि पारूच्या किचन मध्ये हे चालणार नाही। ऐक माझं। हो बाबा, मग ऍटलीस्ट इंटरनेटवर तरी बघूया रेसिपी। अब दुसरा ऑप्शन नाही आता, कमॉन। बघ, प्रिया, ही बघ, ही एक रेसिपी आहे। एक मिनिट, ही बघा ना, ही ट्राय करू, ही जरा सोपी वाटते। अगं, केवढ्या रेसिपीज आहेत, यातली कुठली करू शकतो आपण सहज। हॅलो पारू, ऍक्च्युली आम्ही नेटवर सगळं सर्च केलं, पण त्याच्यावर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सुरणाची भाजीच्या रेसिपी आहेत। मला एक कळत नाही त्यातली कुठली नेमकी, आणि नाहीतर काय करू? हे बघा आदित्य सर, असं फोनमध्ये बघून भाजी बनवता येत नाही, ते शक्य नाही आहे सर। हे बघा, आपल्याकडं कुठला इलाज नाही आहे। तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांना सांगा की सुरणाची भाजी नाही देऊ शकत, दुसरी कुठली तरी भाजी देतो। त्यांना विनंती करा प्लीज। ऍक्च्युली हो, काही हरकत नाही आहे। मी तसं ट्राय करत होतो, पण मी त्यांना आत्ता जस्ट फोन केला होता, त्यांना विचारलं की सुरणाच्या भाजीच्या ऐवजी एखाद्या पनीरची भाजी चालेल का, तर ते म्हणाले ठीक आहे, हरकत नाही। मी एक काम करू का, पनीर बटर मसाला बनवून देऊ त्यांना? पारू, ठीक आहे, आता सॉल्व्ह झालाय, काही हरकत नाही। नक्की? आता काय, एक 10-15 मिनिटात ऑर्डर तयार होईल आणि मग आम्ही घेऊन जातो। हां, तू आता जा आणि शांतपणे पेपर लिही। ओके, टेन्शन घेऊ नको अजिबात, सगळं सॉल्व्ह आहे। हां, चालेल प्रीतम। हां, ओके, बाय बाय। दादा काय, देवा सगळं सांभाळून घे। अरे देवा, उशीर होते, मला जायला हवं। दादा थँक्यू। हो, दादा काय आहे, तुम्ही असं का सांगितलं पारूला? आपल्याकडे काहीच मी पेपर आहे तिचं, पेपरच्या बाहेर तिला टेन्शन येईल म्हणून मी खोटं बोललो।
मला खरंच कळत नाही काय करावं. आपण आपण काहीतरी करून इथला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. ते एकच पर्याय आहे. पण तू किती कामी पडेल काय सांगता येत नाही. कुठला उपाय बाबा? बाबा तुम्हाला जर उपाय माहित होता आधी तर तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला? तुला कारण आहे. कुठली कारण, कुठला उपाय सांगा लवकर. काय आहे, ही सुरणाची भाजी अहिल्या खूप छान करते. म्हणजे पार्वती सुद्धा तिच्याकडनं शिकली होती. ही भाजी जर का अहिल्याने केली ना तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आई नाही तयार होणार. आदित्य, तू जाऊन जर का तिच्याशी बोललास तर ती बनवेल भाजी. तुझं ऐकेल ती. बोलून बघा. दिशा, ही बाई एवढी शांत कशी काय बसू शकते? हिला काहीच फरक पडत नाहीये का? त्यामी ही उगाच एवढी शांत नसेल बसली. ही शांत बसली आहे म्हणजे मला वाटतं नक्कीच काहीतरी वादळ येणार आहे. अच्छा, म्हणजे याला शांततापूर्वीचं वादळ म्हणायचं का? हां, वादळापूर्वीची शांतता म्हणतात. टफर. तेच ते. आई ए आदित्य, काय रे डायरेक्ट असं घरात काय घुसतोस? हे बघा, नाही, मला मान्य आहे तुला परमिशन दिली आहे वहिनी. नाही नाही, वहिनीने दिलीच नाहीये तुला परमिशन. दादासाहेब आजारी होते ना म्हणून परमिशन मिळाली तुला, कळलं ना? आणि जेव्हा येतोस तेव्हा काहीतरी कामच घेऊन येतोस वहिनींकडे. आता सुद्धा काहीतरी कामच घेऊन आला असशील ना? हा, बोल काय काम आहे? आई आई मला आता तुझी मदत हवी आहे. प्लीज नाही म्हणू नको. आई आई ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झालाय की पारूने जे पारूज टिफिन सर्व्हिसेस उघडलाय ना तर त्याच्यात एक खूप छान आणि मोठी ऑर्डर आली आहे. आणि ज्यांनी ऑर्डर दिली आहे त्याच्या मेन्यूमध्ये सुरणाची भाजी आहे. आम्हाला काही कारणास्तव ते कंप्लीट नाही करता येत. मी त्यांना रिक्वेस्टही केली की ती भाजी बदलून आम्ही दुसरी कुठली भाजी देऊ का, पण त्यांनी नकार दिलाय. आणि पारू पण नाही आहे इथे. हा, आम्ही ते व्हिडिओज बघून सगळं करू शकतो पण त्यात खरी बचा नाही. आई, सुरणाची भाजी या घरात फक्त 2च व्यक्तींना येते. एक म्हणजे पारू जी आता इथे नाही आहे आणि एक पारू जिच्याकडून शिकली तू.